नमस्कार मित्रांनो, घे भरारी या मराठी युट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की आपली स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कशी करायची, म्हणजे आपल्याला समाजामध्ये मान सन्मान मिळेल आणि एक जबाबदार नागरिक म्हणून समाजात ओळख निर्माण करता येईल. यासाठी काय करावे लागेल हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यासाठी काही पॉइंट आहेत, हे आपल्याला आपल्यामध्ये आत्मसात करायचे आहेत. कुणाला वाटत नाही की आपल्याला पाहून किंवा एकदा बोलून लोक आपल्याकडे आकर्षित झाली पाहिजे. प्रत्येकाला आपली स्तुती तारीफ ऐकावीशी वाटते. तो प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आहे आणि त्यामुळे त्यांना आनंद मिळतो. परंतु यासाठी पर्सनॅलिटी चांगली असणे खूप महत्वाचे आहे. तुम्ही सर्वजण खूप साऱ्या लोकांना भेटत असतात, त्यांना पाहून तुम्ही त्यांच्या चांगल्या पर्सनॅलिटीचे फॅन होतात, त्यांचे दिवाणे होतात. हे सारे होते त्यांच्या एका मजबूत पर्सनॅलिटीमुळे. काही लोकांना पर्सनॅलिटी बद्दल खूप मोठा गैरसमज आहे. जेव्हा पण त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न येतो की आपल्या स्वतःच्या पर्सनॅलिटीला कसं चांगलं बनवायचं, तर त्यांच्या मनात फक्त एकच विचार येतो, फक्त वरवरचं दिसणं, रोज स्टाईल मध्ये राहायचं, महागडे कपडे वापरायचे, चांगले परफ्यूम वापरणे, महागडे ब्रँडेड शूज वापरणे, हे सर्व घातल्याने पर्सनॅलिटी इम्प्रेस होते अशी समजण्याची चूक ते सर्व लोक करतात. त्यामुळे पर्सनॅलिटीला सुधारणा करण्याच्या अगोदर हे समजून घेणं गरजेचं आहे की ही पर्सनॅलिटी काय आहे. काय चांगले कपडे घातले आणि सुंदर दिसलं याला पर्सनॅलिटी म्हणतात? तर बिलकुल नाही. पर्सनॅलिटी ती आहे माणूस साफ आणि सुंदर दिसण्याबरोबरच त्याची क्वालिटीला देखील लोक इम्प्रेस असतील. तर जर तुम्ही पण जाणू इच्छिता की एक चांगली पर्सनॅलिटी कशा प्रकारे डेव्हलप केली जाते, कशा प्रकारे बनवली जाते, तर प्रत्येक जण आपल्याकडे आकर्षित होईल. तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी महत्वाच्या काही 8 गोष्टी आहेत, यावर आपण चर्चा करूया. पॉइंट नंबर 1, स्वतःला ओळखा. एक चांगले व्यक्तिमत्व बनण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला स्वतःचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला हेच माहीत नसेल की माझ्यामध्ये कोणत्या कमी आहेत आणि कोणत्या चांगल्या सवयी आहेत किंवा कोणते दुर्गुण आहेत, जर तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व विकास करू शकत नाही, त्यामुळे सर्वप्रथम स्वतःला ओळखा. स्वतःला ओळखल्याने, स्वतःचे आत्मपरीक्षण केल्याने आपल्याला विश्वास येतो, कारण आपल्यात असणारी पात्रता किंवा गुणांचा स्वतःला भास होतो. त्यानंतर स्वतःवर काम करणे खूपच सोपं जातं. त्यामुळे स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न मनापासून करा. आपल्या बॅड सवयींना लिहून ठेवा. त्यामुळे तुम्हाला सोपं होईल की आपल्यात कोणत्या कोणत्या गोष्टींची सुधारणा करणे आपल्याला गरजेचे आहे. कारण बरोबर आहे आणि काय चुकीचे आहे हे व्यक्तिमत्व विकास घडण्याची पहिली स्टेप आहे. पॉइंट नंबर 2, सकारात्मक विचार, पॉझिटिव्ह थिंकिंग करा. जीवनामध्ये सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होत नाही. कधी कधी जरी होत असलं तरी प्रत्येक वेळी होईलच असं काही नसतं. त्यामुळे आपल्या विचारांना सकारात्मक ठेवा. कोणत्याही गोष्टींना पाळण्याचा दृष्टिकोन हा चांगला ठेवा. मजबूत पर्सनॅलिटीसाठी आपले विचार आणि आपले काम दोन्ही पण पॉझिटिव्ह असायला हवे. जगामध्ये तुम्ही असाल किंवा मी, प्रत्येकाच्या जीवनात खूप प्रकारचे प्रॉब्लेम किंवा टेन्शन असतात. त्यामुळे लोक खूप जास्त नाराज असतात आणि त्यांच्यामध्ये नकारात्मक विचार येण्यास सुरुवात होते. जर तुमचे विचार हे नकारात्मक असतील तर तुम्ही कधीच एक पर्सनॅलिटी विकास करू शकत नाही. आणि त्यापासून वाचण्यासाठी आपल्या मनामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जीचा विकास होणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी गरजेचे आहे की परिस्थिती कशीही येऊ देत किंवा कशीही असू द्या, त्याला स्वीकारा आणि हसून आपले आनंदी क्षण जगण्याचा प्रयत्न करा. जीवनाच्या बद्दल तुमच्या पॉझिटिव्ह विचार असेल तर तुमची पर्सनॅलिटी आकर्षक आणि मजबूत होते. पॉइंट नंबर 3, वेळेचे महत्व समजून घ्या. तुम्ही कोणते पण काम करा, पण वेळेबद्दल कायम निर्बंधात राहा. ज्या पण गोष्टीसाठी तुम्ही ठरवून दिलेला वेळ असेल त्याच त्या वेळेत पूर्ण करा. पुढे किंवा उद्यावर ढकलू नका. तुम्ही समजा कुणाला मीटिंगसाठी वेळ दिलाय तर तुम्ही ठरलेल्या वेळेच्या 5 मिनिट अगोदर पोहोचा. त्यामुळे हे समजते की शब्दाला खूप पक्के आहात आणि तुम्हाला समोरच्याच्या पण वेळेची किंमत आहे. तुम्ही खूप सारे असे लोक पाहत असाल की आज उद्या किंवा परवा नंतर करत असतात. त्या कारणाने त्यांना कुणीच पसंत करत नाही. जर तुम्ही वेळेचे काटेकोरपणे पालन केले तर तुमची पर्सनॅलिटी देखील इम्प्रेसिव्ह होईल आणि तुमच्या कामात पण प्रगती होईल.
कारण जे लोक वेळेची किंमत जाणतात तेच लोक पुढे जीवनात सक्सेस होतात. लोक पण म्हणतील की हा माणूस जे सांगतोय ते तो वेळेवर पूर्ण करतोय. हा एक तुमच्या पर्सनॅलिटीला सुधारण्याचा खूप मोठा पॉइंट आहे आणि याची भूमिका खूप महत्वाची आहे. पॉइंट नंबर 4, नवीन नवीन लोकांना भेटा. आपण नेहमी नवीन नवीन लोकांना भेटत राहिलं पाहिजे. त्यामुळे कायम नवीन नवीन ज्ञान आणि माहिती भेटते. नवीन लोकांना भेटल्यावर आपल्याला त्यांची बोलण्याची पद्धत, राहण्याची पद्धत याबद्दल पण माहिती मिळते. लोकांच्या पर्सनॅलिटी मध्ये काय नवीन क्वालिटी आहे ते शिकायला मिळते आणि त्या गुणांना आपण स्वतःसाठी वापर करू शकतो. त्यामुळे आपण त्यांचे राहणीमान, बोलणं, चालणं या गोष्टींना समजून घेऊ शकतो आणि आपण पण त्यांच्या गुणांना आत्मसात करू शकतो. जेव्हा पण तुम्ही नवनवीन माणसांना भेटाल तेव्हा तुमचा विश्वास वाढीस लागेल आणि काहीतरी नवीन शिकायला मिळेल आणि बरोबरच आपला नेटवर्किंगचा पण फायदा व्हायला लागतो. त्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी पण तयार व्हायला मदत होते. ती आपल्या पर्सनॅलिटीला 4 चांद लावते. पॉइंट नंबर 5, कायम आनंदी राहा. तुम्ही जर विचार करत असाल की आनंदी राहणं हे पर्सनॅलिटीला कशा प्रकारे चांगलं बनवेल, ही गोष्ट तुम्ही पाहतच असाल की प्रत्येक वेळी दुखी राहणार लोक आपल्या दुःखाचं कायम पाडा वाचत राहतात. अशा लोकांजवळ बोलणे तर लांबच राहिले. लोकांमध्ये त्यांची इमेज पण खराब होते. चेहऱ्यावर कायम आनंद असेल तर लोक तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील आणि तुमच्या सोबत बोलून खुश होतील. हा एक गुण आहे की याचा प्रभाव हा दुसऱ्या लोकांवर देखील पडतो. काही लोक पाहिले तर त्यांच्या तोंडावर कायम 12 वाजलेले असतात. असा जसं काय साऱ्या जगाचा लोड त्यांनी एकट्यानेच घेतलाय. जर तुम्ही कुणाशी दुखी होऊन बोललात तर समोरचा व्यक्ती पण दुखी होतो आणि जर हसून खेळून बोललात तर समोरचा व्यक्ती देखील आनंदी होतो. तुम्ही स्वतः विचार करून पहा की तुम्ही अशा व्यक्तीजवळ जाणं पसंत कराल का, जो कायम दुःखी असतो, कायम रडकं तोंड घेऊन असतो? नाही ना. तुम्ही हेच म्हणाल की काय जायचं त्याच्याजवळ, हा तर लगेच रडायला लागतो, त्याचं दुःख सांगायला सुरुवात करतो. त्यामुळे आपल्या स्वतःला बदला आणि आनंदी राहायला शिका. पॉइंट नंबर 6, विनम्र राहा. लोकांसोबत बोलताना चुकीच्या शब्दांचा वापर करून टाळा. वेळ आल्यावर थँक्यू आणि वेलकम या 2 शब्दांचा वापर करा. जर वयाने तुमच्यापेक्षा कुणी मोठा असेल आणि तो जर उभा असेल तर तुम्ही पण उभे राहा. कोणी तुमच्या मागे वयस्कर व्यक्ती येतोय तर अगोदर त्यांना जाऊ द्या. दुसऱ्याची मस्करी करणे किंवा फिरकी घेणे या गोष्टी तुम्हाला करायच्या नाही. अशा प्रकारे खूप लहान लहान गोष्टी असतात की त्या असे दर्शवतात की तुम्ही समोरच्याची काळजी करताय आणि इज्जत आणि रिस्पेक्ट करताय. यातून आपले संस्कार देखील समजतात. लोक तुमचं नाव चांगल्या व्यक्तींमध्ये घेतात. तुमचं नाव त्या बोटावर मोजल्या जाणाऱ्या चांगल्या व्यक्तींमध्ये येते. टिप नंबर 7, कायम शांत राहा. परिस्थिती कोणत्याही प्रकारची असू द्या, कायम शांत राहणे हे सर्वांना जमत नाही. असं करायला फक्त असेच लोक यशस्वी होतात ज्यांची पर्सनॅलिटी चांगली असते. पर्सनॅलिटी बनवायची असेल तर तुम्हाला देखील शांत राहण्याचा प्रयत्न करावा लागेल. खूप लोकांची सवय असते की ते काही कारण नसताना तोंड आहे म्हणून सारखं बडबड करत असतात. जेव्हा आपण विनाकारण बडबडत असतो तेव्हा तुमच्या शब्दांना किंमत शून्य असते. लोकांना आपण किती कमजोर आहोत हे आपण स्वतः दर्शवून देतो. काही लोक असे पण असतात की ते किरकोळ कारणावरून भांडत असतात किंवा आरडाओरड करतात. राग येतो इथपर्यंत की ते भांडण करण्यापर्यंत पण येतात. अशा लोकांची पर्सनॅलिटी कधीच चांगली होणार नाही. अशा लोकांना कोणीच पसंत करत नाही. त्यांची इमेज खराब होते. त्यामुळे तुम्हाला स्वतःला कोणत्याही परिस्थितीमध्ये कंट्रोल ठेवता आले पाहिजे. कारण शांत राहणारे लोक जगामध्ये फेमस होतात. हे त्यांच्या पर्सनॅलिटीला अजून चांगलं बनवण्याचं काम करतं. टिप नंबर 8, राहणीमानावर लक्ष द्या. या ठिकाणी तुमच्या रंगरूपाचा काहीच एक संबंध नाही, परंतु पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये तुम्ही कसे दिसता याचा खूप मोठा प्रभाव पडतो. तुमचे कपडे भलेही ब्रँडेड नाही, परंतु जेव्हा तुम्ही घरातून बाहेर पडशाल तेव्हा साफ सुथरे कपडे घालूनच बाहेर पडा. भलेही ते जुने असू देत. तुम्ही परफ्यूम वापरू नका, पण तुमच्या बॉडीचा स्मेल पण येणार नाही याची काळजी घ्या. ज्या गोष्टीसाठी तुम्ही बाहेर जाताय ते अनुसरूनच ड्रेस परिधान करा किंवा हेअरस्टाईल करा किंवा कलर कोड वापरा. आपले शूज हे पॉलिश असावेत. या सर्व गोष्टींची तुमच्यात जर समज असेल तर लोक तुमच्याकडे लवकर इम्प्रेस होतील. आपल्या पर्सनल हायजीनवर देखील ध्यान दिले पाहिजे. आपली बॉडी आणि दात नेहमी क्लीन ठेवा. नखे कापा, केस क्लीन आणि सेट करा.
तुमचा लुक अगदी परफेक्ट असला पाहिजे, जेणेकरून जर कोणी एक वेळ भेटला तर त्याला परत परत तुम्हाला भेटावं असं वाटलं पाहिजे. तर हे होते आज 8 पॉइंट. तुम्ही जे आजपासून स्वतः आत्मसात करा. कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा यातील कोणता पॉइंट तुम्हाला आवडला की जो आतापासूनच तुम्ही अंमलात आणू शकता. अशा छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. परत भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा.